एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. किट्टू तू कसे आहे? आज किट्टू चालला आपला न्यू स्कूल मध्ये. किट्टूचा फर्स्ट डे स्कूल मध्ये जायसाठी. आज किट्टू लवकर उठला है ना. किट्टू रोज 8ला उठते, तर आज 8ला स्कूल मध्ये चालला. तर चला, किट्टू स्कूलला जात आहे, त्याला मी सोडून देते. तर आता मी किट्टूला स्कूल मध्ये सोडलं आणि आता वाजत आहे 8:30 आणि किट्टूची स्कूल 8:30 वाजताची राहते. आणि रडत पण होता न्यू स्कूल जायसाठी. आणि मला पण थोडं वाईट वाटत होतं, माझे पण थोडं पाणी येत होतं की तो एवढा दूर स्कूल चालला म्हणजे राहील की नाही राहील म्हणून. तर बघूया, आल्यानंतर तो गेला तर आहे, त्याला पकडून नेलं. बघू पण काय म्हणते नंतर. तर आणि आता आम्ही नाश्ता करायला आलो. पवन नाश्ता घ्यायला गेला आहे आणि मग घरी जाते. तर बघू आज काय म्हणते तो, कसं वाटलं त्याला. तर न्यू स्कूल असं तर भरपूरदा गेलो आम्ही, पण त्याला आवडली होती. पण आज त्याला न्यू टीचर, न्यू फ्रेंड्स वगैरे काय असं. तर चला, आणि आता घरी जाते, क्लीन वगैरे करते, आंघोळ वगैरे करते. बघू त्याला जाणवते का ते घ्यायला. आता सध्या आता आम्हीच सोडून देतो आहो. तर चला, कंटिन्यू राहा. तर किट्टूला आणल्यानंतर आता मी फ्रेश वगैरे झाली आणि काम पण झालेले आहे. आता फक्त मनीषाताई पोछा मारायची राहिलेली आहे आणि मी आता किट्टूला घ्यायला जाते. आज मी जाते, नंतर पप्पा जाणार आहे रोज घ्यायला. तर चला बघूया. तर मी म्हटलं की चल, आज फर्स्ट डे आहे तर मी पण चालली जाते त्याला घ्यायला. तर चला बघूया काय म्हणते, तर कसं रिॲक्शन आहे त्याचं. तर आता मी खाली आलेली आहे. पवन यायचं. पवन म्हणे की 5 मिनिटात खाली आहे म्हणे. तर मी उतरले तर 12:15 वाजत आहे. तर चला, पवनचा वेट करते. ऊन भरपूर आणि गरम खूप होत आहे. आणि आज किट्टू स्कूलला जाताना रडला पण तो, आणि त्यांनी माझे हात पाय पकडून ठेवले होते. मलाही चांगलं नव्हतं वाटत, पण पाठवून तर पडणारच त्याला स्कूलमध्ये. कसं वाटलं तुझ्या स्कूल मध्ये तुला? स्विमिंग पण केली तुम्ही? स्विमिंग पण केली, स्केटिंग पण केली. छान वाटलं स्कूल? स्केटिंग नाही आला था. कशी वाटली तुला स्कूल? मजा आली. आता तू जाशील ना? तू रडला का? मग नाही रडला ना? तर आज किट्टूचा 3rd डे आणि आता मी किट्टूला स्केटिंग क्लासला आणलेला आहे आणि आता त्याला सगळे घालून देते आणि मी किट्टू जाणार आहे ना. किट्टू आतमध्ये नाही ना. आता मी बसेल ना बेटा. मला किट्टू रोज मला बस आतमध्ये नेते आणि तो चालते तर मलाही चालायला लावते आणि मग मी पण खूप दमते. किट्टू नाही जमत. आणि 2-3 दिवस झाले, 3रा दिवस यायचा, मग मला कंटिन्यू उभा करशील तू. हा, बघूया आज काय करते. तर काल केलं थोडं, तर बघूया काय करते. तर चला अंदर यायचं. आणि किट्टू आज हॅपी आहे, न्यू स्कूल गेला होता. तर मला मम्मी अंदर नाही, माझ्या अंदर नाही ना. सांग, माझी मम्मी अंदर येईल का नाही सांगू ना बेटा. सांगा तुम्ही. सांगा मम्मी, माझे अंदर येईल का? सांगा. येणार मी. तर चला, कंटिन्यू राहा म्हणा. चला, कसं वाटलं मला माझा व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंट मध्ये कळवा म्हणा. तुम्ही बघा, मी तुम्हाला गाऊन आहे ते स्केटिंग कसं करताय दाखवतो. तू हे बघ, माझं स्केटिंग ग्राउंड. गुड बॉय. चला ठीक है, चलो अभी तुम मम्मी मेरा मीदो बनाए. मम्मी अभी अंदर है. तुम अकेले ऐसा मत बैठते दो, मुझे डर लगता है. अकेले से मत बैठो म्हणते. किट्टू को डर लगता है ना, तो मुझे कोई लेके जाएंगे है ना. हाँ. हो. मला म्हणते इथे एकटं बसू नको, नाही तुला कोणी घेऊन जाणार. डर लगता है इसको, है ना बेबी. मैं हूँ ना मानी की चोट को, इसके लिए तुम चलती हो. ठीक है, बाय. लाइक करना, शेअर करना, सबस्क्राईब करना. किट्टू तू काय करताय? किट्टू हे बघा कसं पाडलंय किट्टूने. किट्टू
अशी मस्ती नको करू, किट्टू नाकात वगैरे जाणार. असं नाही करायचं बिट्टू. किट्टू नको, मला बंगला नको, डान्स करून दाखव. तर आता माझी भाजी वगैरे बनवणं झाली आणि ते किट्टू बघा कसा ब्लॉग वगैरे दाखवते तुम्हाला. काय पाडलं बिट्टू? इतक्या लांब नाही की इथंच गेलं बघ ते. बाबाला कूदने हो रहा, इसे कूदने हुआ. लग गया. अभी खाना खा लेना बेटा क्या, और जल्दी सो जाना. स्कूल जाना है ना सुबह आपको बेटा. काढत आहे किट्टू. किट्टू तिथे बोर्ड असते बेटा, इकडे ये आधी. ठेवून देतात ते, ठेवायचे सगळं आता वरती. सगळे पिचकारी ठेवायचे तुझ्या आता पॅक करून. हो चल ये लवकर. होडी संपली बेटा आता. बघशील बरोबर उतर. आणि ते किती पसारा पडलाय, ते साफ करावं लागेल सगळं. साफ करायची जरूरत नाहीये, मग काय जरूरत आहे? पसारा पाडायची जरूरत आहे. सोनू नको काढू बेटा आता. चल अभ्यास करू आपण. मी खाली आलो, आता पप्पा नाही देत. आता आम्हाला, आता माझ्या पप्पा माझ्या खोटं बोलत आहे. आता आम्हाला वरती जाणं पडेल. बघू आम्ही पप्पा आले. दादा जेवण वगैरे झालं आणि चला म्हटलं किटूला एक राऊंड मारायला नेते. आणि आता आम्हाला लवकर लवकर सगळं करावं लागेल, कारण की किटूला आता स्कूलमध्ये लवकर जावं लागते. तर त्यासाठी म्हटलं आधीच लवकर फिरून. आता माझंही जेवण झालं किट्टू बरोबर. आणि आता वाजत आहे 10. आज आमचं लवकर जेवण झालं. आणि पवन यायचं आहे. पवन म्हणे की मी येतो म्हणे, तर तुम्ही खाली या म्हणे, एक राऊंड मारून आणते म्हणे. मग कसं होईल की लवकर जेवण झालं की लवकर मग आपण बेडरूममध्ये जातो आणि मग आराम पण तसं लवकर होणार. तर किटूला लवकर उठायचं सवय होऊन दे. तेच करायचं आम्हाला आता. लवकर त्याला झोपायचं आहे. तिथे नाही बसलं लागत. किटू येणार असतं, पप्पा दिसेल ना. चल ना तर आपण राऊंड मारू. तर आता आम्ही लावून राहतो आणि मग पप्पा आले. आता पप्पा मला फोन लागल, मग आम्ही आपण जाऊ. इकडे बस. आवाज येतो जाता त्याचा. किट्टू कशा तिकडे मला इकडे बघून दाखव सगळ्यांना बघता. काय करायचे तुला? मला पिकनिक करायचे. तर काय ट्रक मध्ये बसून पिकनिक करायचे. याला आमच्या फॅक्टरीची जी ट्रक आहे त्यामध्ये बसून याला पिकनिक करायचे आहे ना. कुठे जायचंय पिकनिक मध्ये? आपण कुठे जाऊ? विचार पण करू शकते. कोणता विचार करायचा आहे? कुठे जायचंय? कोणता जायचं? हा कुठे जायचा विचार करायचा. तोरू कुठे जायचंय? मला पण त्यात नाही जायचंय. पण ट्रक मध्ये ती खूप हालते. मग कुठे जायचं? कारने जायचं. नाही ना, नाही. कुठे जाऊ सांग? आपण कुठे पण जाऊ शकतो. सांगू शकते तू? नाही ना, तर आपण आपल्या गाडीने जाऊ. गोवा जाऊन येऊ. नाही कारने नाही जाऊ. कारने जाऊ. तेवढं दूर गोवा नाही जाणार ते बाबा. खूप त्रास देईन आपल्याला. चांगली चालते ते गाडी, पण एवढी जम्प करते. किटू काय करते? आता ते का नंदा होता ना, तर याच्याने मी ते सेलिंग करणार. किटू तुझ्या लाईट बंदर पडली. चले लवकर. कार वॉशर नाही आलं वाटते ना. करायचे. चल लवकर बिट्टू ये. नाही चला या. जाऊ दे. आम्ही जाऊ का मग?
मग घाल ना लवकर बेटा चप्पल. किती वेळ लावते. तेच किटून शूज ठेवले होते. चला या लवकर. चला पप्पा गेले लवकर. चला तिकडे लिफ्टकडे पोहोचले पप्पा. चला आता इथे किट्टूसाठी आम्ही ऍपल फ्रूट्स काय घेतलं. पप्पाई घेतली. डांगरू घेतलं. हो घेतली नव्हतं तुला स्कूल मध्ये. आजा जल्दी से. आता काय काय पकडशील. तू पकडले भारी आहे बेटा. नाही ना हे पकड. माझे पकड तूच पूर्ण फ्रूट पकडते ना. ते गाडीच किटून ऍपल खाल्लं त्यात अर्ध ठेवलं त्याने तर खाऊन. किती फ्रूट पकड़ने. 1 2 3 चलो आगे चलो. मैं आपको देंगे फ्रूट. एक एप्पल पचाता खाऊ पाहिजे. तर आता आल्यानंतर मी परत थोडंसं फेसला ऑइल मसाज केली. ॲक्च्युली काय झालं होतं मी हॉस्पिटल गेली होती हेअरसाठी. माझी हेअरफॉल खूप होत होते. तर मग म्हटलं मला थोडंसं पिगमेंटेशन पण वाटत होतं. मी स्किनसाठी डॉक्टरला मी सांगितलं. डॉक्टरने मला क्रीम दिलं होतं पण तो मला क्रीम बिलकुल सूट नाही झालं. त्याच्याने माझी स्किनला इथे खूप म्हणजे पिगमेंटेशन तर अजून वाढले आणि स्किन पण झुरिया पण वाढायला लागली आणि स्किन जळल्यासारखी झालेली होती. तर मग मी ते बंद केलं. स्टॉप करून दिलं. मला काही दिवसात त्याचा वाढवायचा म्हणजे इफेक्ट कळायला लागलं तर ते स्टॉप केलं. आणि मग मी नाही का एक तर बदामचा तेल आणि पॅराशूट ऑइल आणलं. जे पण तिथून रिअल असतात ते आणलं. आणि त्यासाठी मी आता 2-3 झालं कंटिन्यू ऑइल मसाज करत आहे. तर खरंच मला थोडंसं तरी चांगलं वाटत आहे. नाहीतर माझं इथे खूप हा साईडला ना खूपच असं झालं होतं स्किन. म्हणतात की असं वाटत होती की एक्स्ट्राची स्किन वाढत आहे त्याच्यावर. स्किनवर स्किन आणि ते स्किन पण लूज पडल्यासारखी होत होती. त्याच्याने स्किन जो क्रीम लावतो त्याच्याने माझी स्किन ना जळल्यासारखी झालेली होती. तर मला खूप असं मग म्हटलं की क्रीम काही यूज करणं बंद केलं. आणि मग म्हटलं की ऑइल लावणं चांगलं आहे. मी आधी ऑइलच लावायची फेसला. मी आधीपासूनच पॅराशूट ऑइल फेसला आणि हातापायाला आंघोळ करायचा आधी वगैरे लावत होती. तर मी ते बंद केलं. मी म्हटलं की डॉक्टरकडे दाखवते आणि तर ते स्टॉप केलं. आणि आत्ता फक्त ऑइलच यूज करते. क्रीम तर बंद केलं पण ऑइल यूज करते. आणि ऑइलनी खरंच पॅराशूट ऑइल लावल्याने स्किन खरंच छान असते आणि छान होतं. तर मला 2-3 दिवसापासून खूप चांगलं वाटत आहे की माझी स्किन आता येत आहे म्हणून. त्याच्यानंतर तर बिलकुल नाही. आणि बघू आता आणखीन काही. आणि मग स्किन खूप लूज पडत आहे. ती जळलेली स्किन आहे ना ती चुरमडून आली स्किनची. तर बघूया काय. तर नाही तर मग ट्रीटमेंट घ्यावं लागेल न्यू दुसऱ्याकडे जाऊन. एक माझी फ्रेंड आहे ती रेंडल. तिचं पण हॉस्पिटल आहे. तर ते पण काहीतरी स्किन टायटिंगचं ते एक हे असतात ट्रीटमेंट. तर बघेल जर याच्याने तेल जर ऑइलनी जर चांगलं झालं तर ते करणार. नाही तर मग जाऊन बघीन एकदा ते ट्राय करून बघीन ते. तर आता वाजत आहे रात्रीचे 11:30 आणि आता किटू इथे झोपत आहे. त्याचं पण मला लिहायचं त्याच्यासोबत थोडंसं अभ्यास करून घ्यायचं आहे स्कूलचं. तर काही नाही थोडंसंच आहे असं टिक करायचं आहे फक्त. आणि आता उद्या किटूला स्कूल पाठवायचं आहे. तर जरा लवकर झोपावं लागेल. ॲटलीस्ट तो 12 वाजतापर्यंत तरी झोपला पाहिजे. तर बघूया तो झोपते का. तर तो थोडासा फोन घेतला त्याने हातामध्ये. तर चला हा ब्लॉग मी इथे एंड करते. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. गुड नाईट.